कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरती खेड आणि चिपळूणच्या दरम्यान लवेल येथील सुगरण धाब्यापासून काही अंतरावरती अज्ञात वाहनाच्या धडकेने मोर जखमी झाला। त्याच दरम्यान आवाशी येथील अजय लांजेकर आणि त्याचा मित्र दुचाकीवरून खेडच्या दिशेने जात होता। त्यांच्या डोळ्यासमोरच मोराला गाडीची धडक लागली आणि मोर जखमी होऊन पडला। हे पाहताच या दोन तरुणांनी गाडी थांबवून त्या जखमी मोराला उचलले आणि त्याच्यावरती उपचार करण्याच्या उद्देशाने घाणेकुंड येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काते यांच्यासोबत परशुराम हॉस्पिटल येथे घेऊन आले। तेथे येऊन पत्रकारांच्या सहाय्याने वन विभागाला कळवले आणि वन विभागाचे अधिकारी येऊन त्याला उपचारार्थ खेड येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले। त्या जखमी मोरावरती उपचार करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असे वन विभागाचे कर्मचारी श्री ढाकणे यांनी सांगितले। मोर जखमी झाला आहे हे पाहून तात्काळ तत्परता दाखवून अजय लांजेकर आणि त्याच्या मित्राने दाखवलेली संवेदनशीलता त्यामुळे मोराला जीवनदान मिळाले, म्हणून पंचक्रोशीतून या दोन तरुणांचे कौतुक होत आहे। लवेलच्या इथे घटना घडलेली आहे आणि आम्ही चाललो होतो कॉलेजला खेड साईडला, तर तो त्या साईडनी एका 4 व्हीलरने त्याला धडक दिली आहे। त्यामुळे ते उडून पडला होता तो, आम्ही त्याला पकडलं तिथे आणि ते डॉक्टरकडे घेऊन आलो। त्याच्यावरती काय उपचार वगैरे केला? त्याच्यावरती हळद वगैरे लावलं आहे आम्ही आणि आता ते फॉरेस्टवाल्यांना फोन केलेला आहे, ते येतात। वन विभागाला देणार आहात? हो। बरं, आता याला तुम्ही एवढ्या तातडीनं तिथून रस्त्यावरून उचलून कॉलेजला जात असताना सुद्धा तुम्ही आणलं हो का? याचे कारण तो राष्ट्रीय पक्षी म्हणून तुम्हाला तो अधिवासात, नैसर्गिक अधिवासात सोडावंसं वाटलं तुम्हाला, असंच ना? हो हो।